शेती औषधांवर डबल स्टिकरनं शेतकऱ्यांची फसवणूक, धक्कादायक वास्तव. लातूर जिल्ह्यात गटशेती योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर आरोप समोर आला. मुदत संपलेल्या औषधांवर नव्या एक्सपायरीचा स्टिकर लावून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होती. लातूर जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांना गटशेती योजनेअंतर्गत बियाणं आणि शेती औषधांचं वाटप करण्यात आलंय. या योजनेसाठी शेतकरी गटांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात आणि लॉटरी पद्धतीनं पात्र गटांची निवड केली जाते. त्यानुसार औसा तालुक्यातील 28 शेतकरी गटांसह अनेक गटांना संबंधित औषधांचा पुरवठा करण्यात आलाय. मात्र वितरित करण्यात आलेल्या काही औषधांबाबत आता गंभीर शंका उपस्थित झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. खरीप हंगाम 2026-27 सोयाबीन पेरणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक लॉटरी पद्धतीने अर्ज मागवले जातात. त्या अर्जामध्ये शेतकऱ्यांनी व शेतकरी गट समूहाने आज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो. त्यामध्ये लॉटरी पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना किंवा गट शेतकऱ्याला औषध आणि सोयाबीनचे नाव येते त्यांना ते महाराष्ट्र शासनाकडून तसेच कृषी विभाग लातूर जिल्हा औसा तालुका अशा तालुक्यातून वाटप केले जाते. तर त्यासोबत जे एक औषधे दिलेलं आहे जे सोयाबीन लावून ते पेरायचं असतं ते औषधे जुनं आहे. गेल्या वर्षी एक्सपायर झाली डेट संपलेलं औषध आहे. काही शेतकरी माझ्या शेजारची काय 2 दिवसाखाली पेरले ते माझ्याकडे आले आणि ते म्हणले की वा ते औषध तू लावू नको सोयाबीनला कारण त्याचं वास येत आहेत. बहुतेक ते औषध खराब झालं आहे. तर मला त्या संदर्भात काय डाऊट आहे. नंतर ते औषध घेतलं मी शेताकडे आलो तर त्याच्यावरती एक स्टिकर लावलेलं होतं. त्याच्यावर जे तारीख होती 2026 होती आणि जे मूळ स्टिकर आहे पाठीमागं त्याच्यावर 2025ची तारीख आहे. या संदर्भात मी तालुका कृषी अधिकारी यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की सर असा विषय झालेला आहे. त्याने मला सांगितले की तुम्ही आपण लेखी तक्रार द्या आणि असं होऊच शकत नाही. आणि ते काय तर स्टिकर संपले आहेत म्हणून ते स्टिकर लावले आहेत असं त्यांनी एक पत्र काढले. मला काल त्यांनी पत्र पाठवले ते. तर या संदर्भात जे काही दोषी असतील त्या दोषी अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करा अशी मी शासनाकडे मागणी करतो. शेतकऱ्यांच्या ताब्यातील काही औषधांच्या बाटल्यांवर डबल स्टिकर असल्याचं निदर्शनास आलंय. वरचा स्टिकर काढल्यानंतर खाली वेगळी एक्सपायरी तारीख दिसून आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे मुदत संपलेल्या औषधांवर नवीन एक्सपायरीचा स्टिकर लावून त्यांचं वितरण करण्यात आलं का असा सवाल शेतकरी उपस्थित करतात. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हे गटामार्फत हे औषध भेटलेलं आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून. याची मुदत संपून गेलेली आहे. डेट बार झालेलं औषध 2025चा आहे. हे 26 मध्ये आम्हाला वाटप केलेले आहेत. हे बियाला जर लावून पेरलो तर आमची पेरणी फेल जाणार आहे. त्यासाठी शासनानं जे बी हे आहे कृषी विभाग याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. नितेश पाटील. दरम्यान या प्रकरणावर संबंधित यंत्रणेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. वेळेत नवीन स्टिकर उपलब्ध न झाल्यानं जुने स्टिकर वापरण्यात आल्याचं स्पष्टीकरण पत्रात नमूद करण्यात आलंय. तसेच संबंधित जैविक जीवाणू संघाचं उत्पादन मे 2026 मध्ये झाल्याचा दावाही करण्यात आलाय. मात्र बाटल्यांवर डबल स्टिकर लावण्याची प्रक्रिया नेमकी काय होती आणि त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी कोण जबाबदार असे प्रश्न अद्यापही उपस्थित होत आहेत. अधिकृत स्पष्टीकरण समोर आलं असलं तरी डबल स्टिकरमुळे निर्माण झालेला संशय अद्याप कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावं आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरतेय. प्रतिनिधी माणिक मुंडे, LS मराठी, लातूर.